सुरू होत आहे। शिवालयमध्ये या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलंय आणि याआधी महाविकास आघाडीच्या नेत्यांची एक बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये जागा वाटपावर अंतिम तोडगा काढण्यात आलेला आहे आणि आता ही पत्रकार परिषद सुरू होते। काँग्रेस नेत्यांची आधी एक बैठक झालेली आहे, त्याच्यानंतर काँग्रेस आणि शिवसेनेची एक बैठक झाली। काही वेळापूर्वी शरद पवार शिवालयमध्ये पोहोचले आणि आता महाविकास आघाडीच्या या संयुक्त पत्रकार परिषदेला अगदी काही वेळातच काही क्षणातच सुरुवात होणार आहे। महाविकास आघाडीचा फॉर्म्युला नेमका काय असेल तर TV9 मराठीनं जो फॉर्म्युला दिलेला होता त्यावर शिक्कामोर्तब आता काही वेळातच होऊ शकतं। सूत्रांकडून जी माहिती मिळते तर तोच फॉर्म्युला आहे। शिवालयमधून महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आपण या ठिकाणी पाहताय। सांगली आणि भिवंडी या दोन जागांचा तिढा हा सुटलेला आहे का, या संदर्भात काय घोषणा होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। सांगलीमधून ठाकरे गटानं चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करून टाकली आहे। संजय राऊतांनी त्या ठिकाणी 3 दिवसाचा दौरा केला। ही जागा आमचीच आहे, आमचाच उमेदवार या ठिकाणी उभा राहणार। काँग्रेसकडून दावा केला जातोय की सांगलीची जागा ही काँग्रेसनंच लढवली गेली पाहिजे। मात्र आता या जागांच्या संदर्भात सांगली आणि भिवंडी या दोन जागांचा मुद्दा आहे आणि त्यावरून महाविकास आघाडीमधल्या नेत्यांनी एकमेकांवर टीका टिप्पणी सुद्धा केलेली होती। आता या पत्रकार परिषदेमध्ये नेमकी काय घोषणा होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। दिनेश, महाविकासच्या संयुक्त पत्रकार परिषदेला नरिमन पॉइंट येथील शिवालय या कार्यालयात सुरुवात होते आहे। आपण बघू शकतो स्टेजवर महाविकास आघाडीचे सर्व मोठे नेते उपस्थित आहेत। उद्धव ठाकरे हे काही क्षणातच या व्यासपीठावर त्यांचं आगमन होईल। उद्धव ठाकरे शिवालयात आलेले आहेत, पण या पत्रकार परिषदेआधी महाविकास आघाडीची बैठक झालेली आहे आणि त्यात प्रामुख्याने जो वाद आहे सांगली आणि भिवंडी या जागांचा त्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळते। आज अधिकृत घोषणा होते आहे जागा वाटपाची, पण यात एक आणखी महत्त्वाचा मुद्दा आहे। या महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेला एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी याही उपस्थित आहेत। आपल्याला दृश्यांमध्येही ते पाहायला मिळू शकतं। उद्धव ठाकरे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आणि आता सविस्तर भूमिका स्पष्ट होईल। अधिकृतरित्या आज जागा वाटपाचं गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घोषणा होते आहे। त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष लागलंय की सांगली आणि भिवंडीचा वाद किंवा पेच सुटला का। नक्कीच आपण या दृश्यांमध्ये दिनेश पाहू शकतो की नाना पटोले, उद्धव ठाकरे अगदी आणि शरद पवार सुद्धा अगदी हसत खेळत जे आहेत त्या संयुक्त पत्रकार परिषदेला आता बसलेले आहेत। काही वेळातच या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल। रोहिणी खडसे सुद्धा या पत्रकार परिषदेसाठी पोहोचलेले आहेत। महाविकास आघाडीमधले सर्वच महत्त्वाचे नेते जे आहेत ते या पत्रकार परिषदेसाठी या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण पाहतोय। दिनेश, पत्रकार परिषद महाविकास आघाडी असा ओळख लागून त्याखाली महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख नेते उपस्थित आहेत। माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले, पृथ्वीराजजी चव्हाण, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, शेका पक्षाचे शेतकरी कामगार पक्षाचे भाई जयंतराव पाटील, समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख, आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे कॉम्रेड उदय नारकर, समाजवादी गणराज्य पार्टी आमदार कपिल पाटील, भारतीय कम्युनिस्ट पक्ष पार्टी कॉम्रेड सुभाष लांडे यांच्यासह अनेक प्रमुख नेते अनेक पक्षाचे उपस्थित आहेत। आणि आपण पाहत असाल वातावरण जे आपण पाहताय आजच्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी हे आनंद अत्यंत प्रसन्न सहकारी पवार साहेब सुद्धा अत्यंत प्रसन्न मुद्रेला आपल्याकडे पाहतात। मी सर्वप्रथम शिवालयामध्ये ही पत्रकार परिषद घेण्यास सगळ्यांनी मान्यता दिली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आणि आपण या वास्तूमध्ये प्रथम येत आहे त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आणि आपण या वास्तूमध्ये प्रथम येत आहे
म्हणून मी शिवसेनेतर्फे जो महाविकास आघाडीचा एक महत्वाचा घटक आहे, मी फक्त आपलं स्वागत करण्यासाठी मिलिंद नार्वेकर आपल्याला विनंती करतो, पार्टी सचिव, आणि माननीय उद्धव साहेबांना विनंती करतो, माननीय पवार साहेबांना आपण त्यांचं स्वागत